मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, कर्जमाफीची इथे तारीख सांगितली, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर. आणि कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता तारीख जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही तारीख काय आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणती घोषणा केलेली आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, ही माहिती आपण जाणून घेऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीक कर्ज चक्रासाठीही पात्र राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा नाही. मित्रांनो, राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीचा निर्णय निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीतील मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही. आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामावर एक निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यासमोर यंदा एन निनोचे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी नियोजनावर भर दिला जात आहे असे ते म्हणाले. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाचे कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एन निनोच्या परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन सज्ज करण्यात आले आहे असे सांगत त्यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. दरम्यान प्रवीण कुमार यांनी विदर्भात पुढील 5 ते 7 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिलेला आहे. वर्धा येथे 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात झाली असून नागपूरमध्येही यंदाच्या हंगामातील उंचांकी 46 अंशापेक्षा अधिक तापमानात नोंदवण्यात आली आहे. राज्यात काही भागांत पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना घाबरून जाऊन इंधन खरेदी करू नये असे आवाहन केले. राज्यात सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे, मात्र अचानक मागणी वाढल्याने घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. इंधन साठवणूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. मुंबईतील वांद्रे येथे रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. परिस्थितीवर पोलिसांनी पूर्ण नियंत्रण मिळवले असून हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई पोलीस आणि यांनी 16 जणांना अटक केली असून दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातले आणि विविध चर्चांवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टता दिलेली आहे. आणि नक्कीच शेतकऱ्यांना ही माहिती जाणून घेऊन एक आनंद झालेला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.